नेरळ ग्रामपंचायतमधील बाजारपेठेमध्ये जागोजागी पाणी तुंबले। कर्जत तालुक्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे। नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये आज दुपारी अवकाळी पाऊस काही तासासाठी पडला, परंतु हा पाऊस पडत असताना नेरळ बाजारपेठेतील रस्ते तसेच पायवाट असलेल्या रस्त्यांमध्ये पाणी तुंबलेले पाहायला मिळाले। रस्त्याला लागून असलेल्या गटारांमध्ये पाणी जाण्यासाठी ठेवलेले आउटलेट मधून पाणी जात नसून हे सर्व पाणी रस्त्यावर साचून राहत आहे। त्यामुळे वाहन चालकांना तसेच पायी चालणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। हीच परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर पावसाळ्यात पडणारे पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात असते। काही मिनिटांसाठी पडणाऱ्या पावसामध्ये ही परिस्थिती आहे, तर पावसाळ्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळणार का, असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे। त्यामुळे यावर नेरळ ग्रामपंचायत तात्काळ उपाययोजना करणार का व नागरिकांना होणारा त्रास दूर होणार का, हे पाहणं आता तितकंच गरजेचं आहे। आत्ता नुकताच एक 15-20 मिनिटांसाठी जो पाऊस आला आहे त्याच्यामध्ये बाजारपेठेत रस्त्यांची अशी दुरवस्था झाली की प्रत्येक पाणी साचून असं जर का 1-1.5 तास पाऊस सुरुवात राहिली तर प्रत्येक दुकानात 1-1.5 फूट पाणी साचेल। तर ग्रामपंचायतला एवढीच रिक्वेस्ट आहे की पावसाळ्या अगोदर काहीतरी याचं व्यवस्थित नियोजन करावं, त्याप्रमाणे पाणी साचणार नाही रस्त्यावरती आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना पण त्रास होत आहे। वाहनं जोरात गेली की दुकानाच्यात पण पाणी उडतंय, त्याची पण आणि वयस्कर मुलं बिलं शाळेतली येतात त्यांना पण पुढे चालण्यासाठी आतापासूनच करावी। ग्रामपंचायतला एक विनंती आहे, लवकरात लवकर त्याची नियोजना करावी। त्याची ड्रेनेज सिस्टम केलेली आहे रस्त्याच्या कडेला, ती पूर्णपणे चुकीचीच आहे। कारण पाणी राहतंय खाली आणि ड्रेनेज सिस्टम राहतात पाईपलाईनवरती, त्यामुळे पाणीचं नियोजन होत नाही, पाणी बाहेर पडत नाही, गटारामध्ये फ्लो होत नाही। तर त्या गटारांचं पण पाणी जात नाही आहे आणि पाणी नुसतं रस्त्यावरती साचून राहतं, तर त्याची व्यवस्थित नियोजना करावी।